रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मटकीपासून सुकी भाजी। त्यासाठी लागणारं साहित्य आहे मोड आलेली मटकी, एक मोठा कांदा, कढीपत्ता, एक मोठा टोमॅटो, कोथिंबीर, घरगुती लाल मसाला, घाटी मसाला, थोडंसं हळद आणि चवीपुरतं मीठ आणि तेल। तेल चांगलं तापलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये घालूया थोडा कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा। कांदा चांगला गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे। हे बघा, कांदा असा चांगला गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आणि यानंतर आपण घालूया टोमॅटो। टोमॅटो ही चांगला शिजेपर्यंत त्याला आपण परतून घेऊया। टोमॅटो ही आता चांगला शिजलेला आहे। आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया। गॅस कमीच ठेवायचा आहे। मसाल्यांना 1 ते 2 मिनिटं चांगलं परतून घेऊया। मसाले चांगले तेलामध्ये भाजले आहे। आता आपण याच्यामध्ये मोड आलेली मटकी घालूया। सर्व एकत्र मिक्स करून घेऊया। आता चांगलं परतून झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। जास्त पाणी घालायचं नाही, कारण कडधान्ये एक कमी शिजवतील तेवढी चांगली लागतात आणि हेल्थसाठीही चांगली असतात। गरजेपुरतंच पाणी घालायचं आणि चांगली शिजून घेऊया। एक अर्धा ग्लास पाणी घातलं आणि आपण आता याला एक वाफ काढून घेऊया। मस्त अशी वाफ काढलेली आहे बघा। आता आपण याच्यावरती थोडी कोथिंबीर घालूया आणि तयार आहे आपली मोड आलेली मटकीची भाजी। एकदा नक्की ट्राय करून बघा। सिंपल अशा इंग्रेडियंट्स यूज करून घरगुती बनवलेली भाजी एकदा करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी झाली ती। थँक्यू।